हा भाऊसाहेब, आपलं नाव काय म्हटलं? संदीप जयसिंग परिहार, पुनर बुद्रुक. बर, काय आपला काय विषय? सर मी अर्ज दिलेलाच आहे. माझा विषय काय ते बर, चुकीचा फेर घेतला ग्रामपंचायतवाल्याने माझ्या विरुद्ध. आम्ही बोगस बोगस फेर घेतला आणि जबरदस्तीने माझ्या विरुद्ध ताबा केला त्यांनी. बर, मग आता हा तुमचा कितवा दिवस माझा उपोषणाचा? तिसरा दिवस आहे सर आज उपोषणाला बसायला. बर बर, मग त्या दरम्यान हा, या मागच्या 3 दिवसामध्ये कोणी आलं नाही तुमच्याकडे, कर्मचारी अधिकारी? ते अधिकारी साहेब आलेत, बर. पंचायत समितीचे आले, तहसीलचे आले. बर ती मला अशीच उडवडीची उत्तर देतात. वेळ द्या म्हणतात आम्हाला. त्यांना जर मला वेळच द्यायची होती, मी त्यांना एका महिन्या अगोदर त्यांना कळवलं होतं ना मी. हा, त्यांना तेव्हाच मला वेळ मागायची होती. बर, आता कशी वेळ देणार मी म्हणजे त्यांना? आता वेळ कशासाठी मागताय? ते म्हणतात की उपोषण मागे घ्या, आम्हाला थोडा वेळ द्या. म्हणजे वेळ कशासाठी? तुम्हाला माहिती द्यायला, आम्हाला माहिती द्यायला ना. बर बर बर, तुम्हाला काय माहिती द्यायची म्हणतात ते आता? मी त्यांना विचारलं त्यांनी फेर कसा घेतला, काय घेतलाय मला दाखवा. आता माझ्या वडिलांकडून त्यांनी जमीन कशी घेतली, त्याची काही खरेदी विक्री आहे का तुमच्याकडे, ते दाखवा मला. ते म्हणतात आम्हाला वेळ द्या. वेळ द्या, तर मग मला त्यांना पहिल्याच 1 महिना दिला आणि मी त्यांना. बर बर, आता त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ती विहीर ग्रामपंचायतला कधी खोदली ती 2023 मध्ये दाखवतात. बर बर, 2023 मध्ये. हा, आणि तुम्ही त्यांना म्हणजे तुमच्या वडिलांनी वगैरे त्यांना शेत वगैरे दिलेलं आहे का? नाही सर. मग कशाच्या आधारे त्यांनी? तेच विचारतो ना त्यांना, मला दाखवा ना तुम्हाला काय कशी आधारी खोदली तुम्ही विरुद्ध. बर बर ते म्हणतात आम्हाला वेळ द्या. बर, पण मी तर एक संबंधित अधिकाऱ्याकडून असं ऐकलं की त्यांचं म्हणणं पडलं की आम्ही 1984-85 मध्ये विहीर घेतलेली, तिथं खोदलेली. 23 मध्ये फेर कसा घेतला सर? बर, म्हणजे 2023 मध्ये फेर कसा घेतला इतक्या दिवसाचा? नाही, तो त्यांचा प्रश्न राहिला ना. आम्ही दिलेलेच नाही त्यांना. नाही का? वीर आमची शेती. बर बर, आणि त्या गटामध्ये किती क्षेत्र, किती? त्या गटात ते 4 एकर क्षेत्र, 4 एकर समजा 10 कुंटे कमी किंवा जास्त. म्हणजे 182 गट नंबर मध्ये 182 गट नंबर मध्ये 4 एकरच्या आसपास किंवा 10 कुंटे कमी किंवा जास्त असं. बर 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 बर, तर त्यात दोनच विहीर आहेत. 2 विहिरी म्हणजे कोणाकोणाच्या? एक माझी म्हणजे माझ्या वडिलांची माझीच विहीर, बर, आणि एक बाबू चेअरमनची, बाबूराव चेअरमन पवारची. बर बर, 2च विहिरी. ते 7 बरोबर 3 विहिरी दाखवल्या. त्याचं उत्तरच देत. त्यांना म्हणलं 3री विहीर दाखवा, त्याचं उत्तरच देत नाही. ते म्हणजे तुम्ही शोधा, मी कशाला शोधणार? म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं का की त्या गटामध्ये अगोदरच्या 2 विहिरी होत्या? हा, 2. आणि आता 3री विहीर नाहीच आहे? नाहीच. मग ग्रामपंचायतची विहीर म्हणते का दाखवते, ती विहीर कोणती मग? ती आमचीच विहीर दाखवतात. तुमची कशी दाखवते, कशाच्या आधारे? मी त्यांना तेच विचारतो, तुम्ही कशाच्या आधारे दाखवू राहिले माझी विहीर? तेच विचारू राहिलो मी त्यांना. हा, ते मला वेळ मागतात. बर, चला ओके. मला एक सांगा, नेमकं आता तुमचं म्हणणं काय आहे, तुमची मागणी काय? सर माझी तब्येत खराब व्हायला लागली आता. बर, हे मला माझे हातपाय मुंग्या लागले, माझं अंग मला असं अस्वस्थ होत राहिले. बर, माझी बीपी कमी झाली. आज सकाळी डॉक्टर तपासून माझी बीपी कमी झाली. बर, माझं असं अंग भरून आल्यासारखं होतं. मला काही करता झालं, काही झालं, त्याची जबाबदारी शासनाची राहील. नाही ते ठीक आहे, पण नेमकं तुम्ही अडून कशासाठी बसले? तुम्ही मिळायला लागला ना. तुमच्या म्हणण्याप्रमाणे ते तुमच्याकडे काही माहिती घेऊन आले होते. त्यावेळेस एक वेळेस मी पण इथं होतो की संबंधित अधिकारी, पंचायत समितीचे असतील, तहसीलचे असतील, हे आले होते की तुम्ही एका कागदावर सही करून द्या आणि आम्ही तुम्हाला म्हणजे तुमच्याकडून वेळ मागितला थोडक्यात. तुम्ही कोणत्या पद्धतीने देऊ सर त्यांना? मी वेळ दिलाच नाही त्यांना. खूप वेळ दिला नाही, 1 महिना दिला मी पहिला त्यांना. नाही, मला कसं वाटतंय त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांना जी काही समिती नियुक्त करायची, त्या समितीला थोडासा वेळ तुम्ही दिला पाहिजे होता आणि उपोषण थांबवलं पाहिजे होतं. नाही, मी थांबू शकत नाही. मग नेमकं काय आता मागणी काय तुमची? माझी विहीर माझ्या ताब्यात देऊन यांच्यावर गुन्हे दाखल करावे.